तुझा माझा गजवाजा माझ्या सोन्या माझ्या सोन्या फक्त तुझा माझा गजवाजा माझ्या सोन्या माझ्या सोन्या स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला एका VPNची गरज लागली आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. तर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सिक्युअर ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली या कनेक्ट बटनावर क्लिक करून आपल्याला VPN आहे तो चालू करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. तर न्यू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मटेरियलमधील मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा इमेज आहे तुम्ही इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील ऑप्शन रेशो ऑप्शनवर क्लिक करून सगळ्यात पहिला 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला इमेज आहे तो 2 बोटाच्या साह्याने अशा प्रकारे साईज वाढवून इथं आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर सिम्पली इथं अशा प्रकारे सेट झाल्यानंतर या इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर तुम्हाला दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ याच्यावर क्लिक करून आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घेतल्यानंतर मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्यात आपलं सॉन्ग दिलेलं आहे. तो सिम्पली व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे सॉन्गच्या मार्फत इथं व्हिडिओच्या मार्फत आपलं सॉन्ग येणार आहे आणि पहिल्याच नंबरला तुम्हाला ते सॉन्ग मिळून जाणार आहे. त्यानंतर प्लस चिन्ह अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला इमेज लेअरची करून उरलेला भाग आहे तो कट करून टाकायचा अशा प्रकारे डिलीट करून. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथे तुम्हाला बीटमार्क दिलेले आहेत. आता ही बीटमार्क तुम्ही जेव्हा व्हिडिओ कराल तेव्हा तुम्हाला हे बीटमार्क दिसून येणार नाहीत. सिम्पली फक्त बीटचं मार्क कळावं, म्हणजे अशा प्रकारे जिथं बीटमार्क झालं आहे, जिथं आपल्याला कट करायचे त्याची फक्त साईज ती कळावीत यासाठी हे बीटमार्क तुम्हाला इथं दाखवत आहे. तर त्याचं फक्त टायमिंग तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिला जो बीट आहे तो बघू शकता 20.0 सेकंदाचा इथं दिसून येतोय. तो सिम्पली पहिला जो बीट आहे तो करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता 0.1 सेकंदाला बीट आहे. त्यानंतर बघू शकता 0.1लाच आहे, फक्त 18.9 अशा प्रकारे सेकंदाचा मध्ये गॅप येतोय. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसून येतोय. त्यानंतर पुढचा बीट आहे तो इथे 0.2 सेकंदाला. त्यानंतर 0.2 फक्त 17.4 सेकंदाच्या गॅपमध्ये. त्यानंतर 0.3 अशा प्रकारे इथं आपल्याला कट करायचं आहे. त्यानंतर 0.3 फक्त 16.6 सेकंदाच्या गॅपला आहे. त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता 0.4 0. झाल्यानंतर इथं बघू शकता की आपला 0. इथं किती भेटतोय आपल्याला बघू शकता की 0.5. त्यानंतर 0. इथं कितीला 8ला. त्यानंतर समोरचा बीट आहे तो इथं आपल्याला 0.9. त्यानंतर बघू शकताय 11 झाल्यानंतर 13 नंतर बघू शकताय 15 नंतर इथं आपल्याला काय करायचं आहे 17 सेकंदाला. आणि 17 सेकंदाला नंतर लास्टचा आहे तो इथं आपल्याला बघू शकताय 18 सेकंदाला करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इमेज लेअरचे भाग करून घ्यायचे आहेत. आता भाग झाल्यानंतर प्रत्येक इमेज लेअरला इथं इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं की सेकंड ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंगवर यायचं आहे. आणि ओपनिंग अँड क्लोजिंगवर आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं कलरफुल अशा प्रकारे कलरफुल झूम हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता
आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथूनपासून चालू होणारे प्रत्येक लेअर तुम्ही लहान बघू शकताय. सिम्पली याला मोठी करण्यासाठी 2 बोटाच्या साह्याने फक्त आपल्याला इथं याची साईज वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे बघू शकता की इथं आपल्याला या इमेज लेअरपर्यंत इफेक्ट द्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला सेकंड नंबरची लेअर सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे. आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर इथं पॉपिंग क्लोन म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड लेअरला परत एकदा क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आणि इथं बाउन्सी रस अशा प्रकारे जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. आता परत एकदा असाच क्रम चालू करायचा आहे. यासमोरची इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला पॉपिंग क्लोन, त्यानंतर यासमोरची इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ते आपल्याला बाउन्स रश म्हणजे बाउन्सी रश अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे एक इमेज झाला की त्यानंतर दुसऱ्या इमेज लेअरला, पहिल्या इमेज लेअरला बघू शकताय पॉपिंग क्लोन आणि त्यानंतर सेकंड नंबरच्या इमेज लेअरला तुम्ही इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा इथं आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन बाउन्सी रश अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे. तर बाउन्सी रश झाल्यानंतर इथं आपल्याला परत एकदा कॉम्बोमध्ये येऊन पॉपिंग क्लोन अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता नंतर इथला आपला 8 नंबरचा इमेज लेअर आहे म्हणजे लॉंग लेअर आहे, तो सिम्पली सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे, कॉम्बोमध्ये यायचा आहे आणि इथं आपल्याला स्ले आउट हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता हा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर याच ऑप्शनमध्ये स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर सर्क्युलेशन आहे ते सिम्पली इथं आपल्याला -50 करून टाकायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर आता हे इफेक्ट झाल्यानंतर याची ओरिजिनल साईज घ्यायसाठी इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत एकदा प्रोजेक्टमध्ये एंटर झाल्यानंतर बघू शकताय की आपली ओरिजिनल साईज इथं दिसून येते. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली 8 इमेज लेअर म्हणजे इथपर्यंत आपले इफेक्ट झालेले आहेत. त्यानंतर 9 नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर क्लोनमध्ये जायचं आहे आणि क्लोनमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी सिम्पली इथं आपलं फेरामेंट क्लोन अशा प्रकारे एक इफेक्ट बसेल तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून सेकंड नंबर इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे की या ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लबमध्ये यायचं आहे आणि नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा जो 5 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती इथपर्यंतच वाढवून काय करायचं, आपल्याला यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर चौथ्या ऑप्शन म्हणजेच इल्युजन ऑप्शनवर क्लिक करून यामधील फर्स्ट इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमधील ऑप्शनमधील ग्लोईंग लाईन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथं केल्यानंतर आपल्याला हिलिंग फायर अशा प्रकारे एक इफेक्ट दिसणार आहे, हिल फायर, तो इथं आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत स्प्लिट ऑप्शन क्लिक करायचं आहे. तर बघू शकता स्प्लिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, 3 मिरर हा जो 4th नंबरचा इमेज लेअर आहे तो सिम्पली इथं आपल्याला सिलेक्ट करून इथं आपल्याला वर्टिकल आहे ते 52 आणि फिल्टर आहे ते घेऊन टाकायचं आहे आणि याची लेंथ आहे ती इथपर्यंतच वाढवून घेऊन हा जो इमेज आहे तो सिम्पली सिलेक्ट करून अशा प्रकारे साईज कमी करून घ्यायची आहे आणि साईज कमी करून घेतल्यानंतर इमेज आहे तो इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर सेट झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं ते तुम्हाला अशा प्रकारे की दिलेलं आहे. कीचा उपयोग काय होणार आहे की अशा प्रकारे ॲनिमेशन आहे ते तुमच्या इमेजला येऊन जाणार आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला परत एकदा ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला गॅस वेव्ह हा अशा प्रकारे की इफेक्ट दिसून येणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, स्क्रोल करत सिम्पली गॅस वेव्ह अशा प्रकारे तुम्हाला एक इफेक्ट दिसेल तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच घेऊन यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला या ऑप्शनमधील बटरफ्लाय हा जो ऑप्शन आहे तो सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्ही बघू शकता बटरफ्लाय ऑप्शन स्क्रोल केल्यानंतर इथं आपल्याला 4th नंबरचा बटरफ्लाय ड्रीम तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर क्लोनमध्ये यायचं आहे
आणि क्लोनमध्ये आल्यानंतर एक इफेक्ट आहे, तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करत इथं बघू शकता की तो इफेक्ट इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. क्लोन ज्यूस 2 अशा प्रकारे एक इफेक्ट आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. तर स्टार्टिंगला येऊन हे जे लहान इफेक्ट आहेत म्हणजे 8 इमेज लेअरच्या अधिकरचे जे अशा प्रकारे ऑप्शन आहेत ते सोडून द्यायचे आहेत. 8व्या इमेज लेअरचा जो 2 मध्ये ऑप्शन दिसतो अशा प्रकारे व्हाईट कलरचा, त्या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅमेऱ्यामध्ये येऊन सिम्पली आपल्याला शेक 2 अशा प्रकारे जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे पूर्ण त्या ऑप्शनला हाच इफेक्ट म्हणजे शेक 2 अशा प्रकारे जो ऑप्शन आहे तो इथं अप्लाय करायचा आहे. म्हणजे असं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला कॉम्बिनेशन दिसून येणार आहे. सिम्पली अशाच प्रकारे शेवटपर्यंत हाच इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ऑप्शनला शेक 2 हा इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे. त्यानंतर मटेरियल ओपन करून इथं आपल्याला काय करायचं आहे, मटेरियलमध्ये PNG दिलेला आहे, तो सिम्पली इथं काय करायचं रोटेट करून अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता रोटेट करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.